संसारात राहा पण त्यातलं काही घेऊ नका. मुलगी गेली सासरी, देवकाचे महाराज मुलगी सासरी गेली. आई बापाच्या भेटीला येताना मोकळी ती हात हवी आणावं चुकून काही का बाळ कुठं आणती, पण विकून जाताना मात्र पिशव्या भरून जाती. विठाला मुलगी आल्यानंतर आई वडिलाला म्हणते आता दिवाळी झाली, पुन्हा तिच्यासाठी नवीन दिवाळी तयार करायची. लाडू करायचे, कानावले करायचे, शंकरपाळे अनेक अनेक 2 पिशव्या भरायच्या. आईला म्हणते आता 2 मुलं कमीत कमी मुलांना कपडे तरी घे. मुलांना कपडे आणले म्हणते मला साधी तरी साडी आण. म्हणजे एवढी मुलगी विकून जाताना नटून जाते. का जाते त्याचं कारण आहे मालकाच्या गावाला चाललेली आहे म्हणून पिशव्या भरून निघाली. तुम्हाला जायचंय का नाही मालकाच्या गावाला? ही गाव नाही तुमचं, मालकाच्या गावाला जायचे. पिशव्या भरून जाणार कशाच्या? नामाच्या, चिंतनाच्या, पुण्याच्या, कर्माच्या. चांगल्या पिशव्या भरून जा. आणि मग पिशवी भरून गेलेली मुलगी मालक सुद्धा काय म्हणतो बरं झालं बरं का, चांगली साडी, मुलांना कपडे आणले, आता पिशव्या बी आणण्यात भरून. जेवायला आनंद वाटतो मालकाला, सासूला बरं वाटतं, सासऱ्याला बरं वाटतं, शेजाऱ्यांना सुद्धा बरं वाटतं. आली चांगली साडी. आणि तशीच गेल्यावर काय म्हणते ही गिदाडे गेले ना आले, घेणं नाही देणं नाही. तसं आपण आलोच नाही तर पिशव्या भरून जायचे मालकाच्या भेटीला, तसं नाही जायचं. म्हणून महाराज म्हणले डोळ्यांनो तुम्ही चांगलं पहा, जिभेला सांगितलं चांगलं नाम घे, कानाला सांगितलं त्या पांडुरंगाच्या गुणाची पिशवी भर, अभंगाचं 3रं चरण. मन दुनिया करे का मन